नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पॅचवर्क डिझायनर गळा शिवणार आहोत आणि खूप सोपी पद्धत आहे ही. कोणालाही जमेल अशा पद्धतीने मी ही तुम्हाला डिझाईन सांगणार आहे. तर हे बघा, गळा उंची आहे ती घेतलेली आहे आपण 3.5 इंचाची गळा उंची आहे आणि अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. वरून जी आहे रुंदी घेतलेली आहे मी 2.5 इंच आणि खालतून पण आपण 2.5 इंचच घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने ही जी गळा उंची आणि रुंदी टाकून झाली आणि बघा हा जो गळा आहे तो मी घेतलेला आहे. तर ह्या पद्धतीने मी जो मटका पान गळा आहे तो 3.5 इंच आणि रुंदी जी आहे गळ्याची ती 3.5 इंचाची घेतलेली आहे आणि उंची जी आहे मी ती घेतलेली आहे 13.5 इंच, म्हणजे 2 इंचाचाच गळा ठेवलेला आहे खालून. अशा पद्धतीने ही माप झालेला आहे आणि आता ही आकृती झालेली आहे. चला आता आपण स्टिच करू.
कटिंग करून झालेला आहे, मी उलटा करूनही घेतलेला आहे आणि गळ्याला संपूर्ण कडेकडेने टिपा मारून घेतलेल्या आहे. कमरपट्टीलाही टिप मारून घेतलेली आहे आणि जी पण आपली कडेकडेने एक्स्ट्रा जे कपडा आहे त्या कपड्याने सुद्धा मी टिप मारून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने जे एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण कटिंग करून टाकणार आहोत आणि जो गळा आहे तो बाहेरील गळा तो तयार झालेला आहे. आता आपल्याला बॅक साईडचे जे टक्स पॉइंट आहेत ते सुद्धा घ्यायचे आहेत. ते बघा 4.5 इंच आडवं घ्यायचं आहे आणि हुबही 4.5 किंवा 4.25 इंच घेऊ शकता आणि अशा पद्धतीने संपूर्ण माप टाकून झाल्यानंतर मग स्टिच करायचे आहे. म्हणजे जे टक्स आहेत ते टाकायचे आहेत. ते बघा या पद्धतीने हा पण टक्स झाला टाकून आणि दुसराही टक्स आपल्याला त्याच पद्धतीने टाकायचा आहे. आता जो हा गळा आहे बाहेरील गळा पॅचवर्क तो तयार झालेला आहे. आता आपल्याला आतील गळा तयार करायचा आहे. म्हणजे जो पॅच टाकायचा आहे तो घेतलेला आहे मी 2.5 इंच वरून आणि खालूनही 2.5 इंच घेतलेला आहे. तुम्ही वरून 2.25 इंचही घेऊ शकता. त्यासाठी आपल्याला कॅनव्हासचा वापर करायचा आहे. तर कॅनव्हास घेतल्यामुळं काय होणार आहे, गळ्याची जी आकृती आहे ती छान येणार आहे. वरतून 2.25 आणि खालतून 2.5 घेतलेला आहे आणि उंची घेतलेली आहे मी 12 इंच. संपूर्ण गळ्याची जी आकृती आहे ती मी काढून घेतलेली आहे पाठपोट. तर आता आपण पाठपोट आहे ज्या आकृती आपल्याला काढून घ्यायची आहे दोन्ही साईडनी म्हणजे कॅनव्हासवर डार्क करून घ्यायचं म्हणजे पाठपोट जे आहे ती आकृती आपली उठणार आहे. हे बघा अशा पद्धतीने ती बरोबर आपल्याला दिसती. डार्क करून घ्यायचे आहे. आता जे एक्स्ट्राचं आहे ते कडेकडेचं कटिंग करू आणि आता आपण जो पॅच आहे तोही लगेच स्टिच करणार आहोत. ते बघा अशा पद्धतीने आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहे.
तर अशा पद्धतीने संपूर्ण ब्लाऊजचा जो पॅच आहे तोही तयार झालेला आहे आणि संपूर्ण ब्लाऊज आहे तो पण आपला स्टिच झालेला आहे, म्हणजे प्रिन्सेस कटचा. आता जे आहे आपण फिटिंगच्या टिपा मारतोय, म्हणजे बॉक्स फिटिंग केलेली आहे. तर दंडघेर घेतलेला आहे मी 5.25 इंच आणि कमर आहे त्यांचं 28 इंच. तर अशा पद्धतीने हे माप झालेलं आहे आणि त्याचंही आपला तयार झालेला आहे. तर आपण आता लटकन जे आहे ते ब्लाऊजला तयार करणार आहोत. तर लटकनही खूप आपल्याला सोप्या पद्धतीने तयार करायचं आहे. त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की लटकन तयार साडीचा जो आहे टाका, नाही तर मग साडीचं नसलं तर ब्लाऊजचंच कापड टाका. तर आधी आपण ज्या फिटिंगच्या टिपा आहेत त्या मारून घेऊ. फिटिंगच्या टिपासुद्धा मारताना फक्त 1.5 इंचाचा अंतर आहे तो टिपांमध्ये ठेवायचा आहे. तर फिनिशिंगही छान येते आणि आकारही म्हणजे छान येतो आणि दिसायला ब्लाऊज पाटपोट आहे तो व्यवस्थित दिसतो. तर दोन्ही साईडनं ज्या आहे फिटिंगच्या टिपा आहेत त्या आपल्याला मारून घ्यायच्या आहे. तर आता आपण आपल्या ब्लाऊजची आहे ती संपूर्ण फिटिंग झालेली आहे. आता आपल्याला लटकन तयार करायचे आहे. ते बघा, लटकनासाठी मी 4 इंच म्हणजे जो चौकोनी आकार आहे 4 इंची तो मी तयार करून घेतलेला आहे. आणि बघा, छोटाही आकार आपल्याला लगेचच काढून घ्यायचा आहे. म्हणजे जे पण आहे ते साडीचा कपडा घेतलेला आहे. का ते थोडंसंच उरलेलं होतं म्हणून मी ते छोटं घेतलेलं आहे. तर बघा, अशा पद्धतीने हे लटकन आहे ते आधी तयार करून घ्यायचं. दुसऱ्यालाही आपल्याला ह्याच पद्धतीने जॉईन करून घ्यायचं आहे. आता आपले जे नॉड आहे ते नॉड घ्यायची. तुम्हाला नॉड जी आहे ती कितपत आवडते तितपत तुम्ही ती नॉड घेऊ शकता. तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला जे आहे ते लटकन आहे ते जॉईंट करून घ्यायचे आहे. आपले जे लटकन आहे ते तयार झालेले आहेत. तर पाहू शकता तुम्ही किती छान दिसतात हे लटकन. आता जो आपला ब्लाऊज आहे तो घ्यायचा आहे आपल्याला आणि तर हे बघा, या पद्धतीने जे हे लटकन आहे ते ब्लाऊजला मी अटॅच करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने हा जो आहे तो संपूर्ण आपला ब्लाऊज आहे तो स्टिच करून झालेला आहे. तर तुम्हाला जो आजच्या ब्लाऊजचा जो व्हिडिओ आहे तो कसा वाटला, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा. हे बघा, ह्या पद्धतीने संपूर्ण आपला गळा जो आहे तो तयार झालेला आहे आणि संपूर्ण ब्लाऊज स्टिच झालेला आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.